नमस्कार, मी निरंजन. इराणने त्यांच्या भात्यामधलं अत्यंत विध्वंसक हत्यार बाहेर काढलेलं आहे आणि या हत्याराचा वापर सुरू तर करतातच आहेत, पण त्याचा परिणाम जगभर होणार. म्हणजे एका दुसऱ्या तिसऱ्या देशापुरता नाही, तर जगातल्या प्रत्येक देशावरती याचा परिणाम होणार. याचा अत्यंत गंभीर परिणाम, अत्यंत विध्वंसक परिणाम भारतावर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होणार. इराणच्या एका अतिशय वरिष्ठ नेत्यांनी, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, त्यांनी काल CNN ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक वाक्य वापरलं. म्हणजे मी जे म्हणतोय की सगळ्यात विध्वंसक हत्यार बाहेर काढलंय, ते हत्यार म्हणजे कुठलं मिसाईल नाहीये, कुठलं ड्रोन नाहीये, काही बॅलिस्टिक मिसाईल, हायपरसॉनिक मिसाईल वगैरे तसं नाहीये. तो हल्ला त्या वाक्यातून त्या इराणच्या नेत्यांनी CNN ला काल सांगितला. त्यांनी सांगितलं की होर्मुझचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ आम्ही रिओपन करू, फक्त एका अटीवर. तिथून जात असणारं ऑइलचे टँकर्स किंवा कार्गो शिप्स यांनी त्या कार्गोची संपूर्ण रक्कम जर चायनीज युआनमध्ये भरली असेल तरच त्या टँकर्सला तिथून बाहेर जाऊ दिलं जाईल. हे जगाला आणि अमेरिकेला पूर्णतः हादरवून टाकणारं वाक्य आहे आणि याची खूप कारणं आहेत. म्हणजे हा हल्ला हा कुठल्या मिलिटरीचा किंवा लष्कराचा, एअरफोर्सनी केलाय, नेव्हीनी केलाय अशातला हल्ला नाही. हा अशा व्यवस्थेवरती केलेला हल्ला आहे. 52 वर्षापासून अस्तित्वात असलेली एक व्यवस्था, ज्या व्यवस्थेच्या जोरावर अमेरिका जगभर त्यांच्या लष्करी ताकदीचा माज करत होता. हव्या त्या वेळेला हव्या त्या देशात घुसत होता, हव्या त्या पद्धतीने त्या देशांना वागवत होता. आणि हे खूप खूप महत्वाचा याच्यातला हा भाग आहे की तेच मोडकळीस काढण्यासाठी म्हणून हा प्रकार इराणनी केलाय. आणि पेट्रो डॉलर हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. तो काय होता? 1971 पर्यंत डॉलर हा सोन्याशी लिंक होता, सोन्याबरोबर लिंक होता. त्याचं सोन्याच्या भावाप्रमाणे की सोन्याचा रिझर्व्ह, गोल्ड रिझर्व्ह तुमच्याकडे जितके असतील त्याच्या प्रमाणात डॉलरची किंमत बघितली जात होती. 74 साली हेनरी किसिंजर आणि रिचर्ड निक्सन यांनी सौदी अरेबियाबरोबर एक करार केला आणि त्या करारामध्ये त्यांनी अशी अट घातली की सौदी अरेबियानी त्यांचं तेल, त्यांचं क्रूड ऑइल हे फक्त डॉलरमध्ये विकायचं आणि त्या बदल्यात अमेरिका सौदी अरेबियाला लष्करी संरक्षण पुरवणार, पण त्यांनी फक्त डॉलरमध्ये विकायचं. हा करार केला गेला. सौदी अरेबियानी त्यांचं ऑइल हे फक्त डॉलरमध्ये विकायला सुरुवात केली. पाठोपाठ सगळ्याच ओपेक कंट्रीजनी त्याच पद्धतीने डॉलरमध्ये विकायला सुरुवात केली, कारण सगळ्यांकडे तेलाचे साठे होते. तेलाच्या साठ्यांमुळे सगळ्यांना असुरक्षित वाटत होतं आणि म्हणायला गेलं तर देश छोटे छोटे, म्हणजे सौदी अरेबिया असेल, त्याच्यानंतर इराक असेल, कुवेत असेल, युनायटेड अरब एमिरेट्स असतील, कतर असेल, बहरीन असेल, हे आकारांनी आणि लोकसंख्येने छोटे छोटे असलेले देश, पण प्रचंड ऑइल साठा असल्यामुळे आपला देशच ताब्यात दुसरा घेऊ शकतो कोणीतरी हल्ला करून. आणि जो प्रकार झाला सुद्धा होता, तर तसा होऊ नये म्हणून मग या सगळ्या ओपेक कंट्रीजनी, ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स जी आहेत, या सगळ्या कंट्रीजनी अमेरिकेबरोबर या पद्धतीने करार केला. डॉलर्समध्ये त्यांचं क्रूड ऑइल त्यांनी विकायला सुरुवात केली. त्या बदल्यात या सर्व देशांमध्ये अमेरिकेने त्यांचे लष्करी तळ उभारले. हे खूप खूप महत्वाचं आहे आणि याच्यामुळे झालं असं की जगातल्या प्रत्येक देशाला तेल हवं, म्हणजे जगातल्या प्रत्येक देशाकडे डॉलर हवे. त्यामुळे डॉलरची एक कॉन्स्टंट, कंटिन्युअस आणि सातत्याने वाढत जाणारी डिमांड ही जगभर तयार झाली. त्यामुळे डॉलरच्या किमती सतत वाढत राहिल्या. एक लक्षात घ्या, कारण जगातल्या प्रत्येक देशाला, मध्ये युरोपमधली सगळी राष्ट्र असो, भारत असो, एशियामधली सगळे देश असो, जपान असो, चायना असो, या सगळ्या देशांना कंपल्सरी डॉलर हवे, कारण तेल हवं देश चालवायचा असेल तर. त्यामुळे जगभर त्या देशांच्या प्रगतीच्या प्रमाणामध्ये, टक्केवारीमध्ये त्याची डिमांड सुद्धा, त्या डॉलरची गरज सुद्धा त्या टक्केवारीनुसार वाढत राहिली.
स्वाभाविक डॉलरची किंमत वाढत राहिली, डॉलरची गरज वाढत राहिली. त्यामुळे त्याच्या जोरावर या पेट्रो डॉलर हा जो अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा बनला, अर्थव्यवस्थेचा, त्याच्या जोरावरती अगदी 40 ट्रिलियन डॉलरचं जरी अमेरिकेवर कर्ज असलं, प्रचंड मोठा डेफिसिट असला, म्हणजे त्या अशा डेफिसिटवरती एखादा देश तर पूर्णतः दिवाळखोर होऊ शकतो. पण ते अमेरिकेच्या बाबतीत नाही होऊ शकलं, कारण जगभरातल्या देशांना डॉलर हवे होते आणि तेवढे डॉलर छापायचे आणि पाठवायचे हे सतत अमेरिकेमधली फेडरल बँक करत राहील. आजही रिसेशन असलं की अमेरिका तेच करते. कोविडच्या काळामध्ये अमेरिकेने तेच केलं. डॉलर छापले, लोकांना $2,000 दर महिन्याला दिले प्रत्येक कुटुंबामध्ये, की हे तुमची नोकरी बंद आहे, तुमचा पगार बंद आहे, तर हे $2,000 प्रत्येकी सरकारतर्फे एक एक घरामध्ये एक एक माणसाला, कारण छापत होते आणि जगभर गरज होती. आता प्रश्न असा झालेला आहे की आता या व्यवस्थेवरती हा जो इराणनी हल्ला पुकारलेला आहे, याच्या पुढे काय होणार? कारण बघा तुम्ही 2000 साली सद्दाम हुसेननी पहिल्यांदा असं सांगितलं की डॉलरच्या ऐवजी युरोमध्ये इराक तेलचा व्यवहार करेल. आणि मग CIA तर्फे असे खोटे रिपोर्ट्स बनवले गेले की इराकमध्ये वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे, केमिकल वेपन्स आहे. मग इराकवर हल्ला केला गेला 2003ला आणि सद्दाम हुसेनला मारलं गेलं आणि मग पुन्हा इराकमधला क्रूड ऑइलचा व्यवहार हा युरोमधून परत डॉलरमध्ये सुरू झाला. क्रूड ऑइल हा प्रकार झाला. त्यानंतर गद्दाफींनी असं सांगितलं, लिबियाचे गद्दाफींनी असं सांगितलं की गोल्ड लिंक्ड करन्सी असेल अशा देशांबरोबर लिबिया हा सगळा क्रूड ऑइलचा व्यवहार करेल. 2011ला काय झालं? लिबिया नष्ट केली गेली, त्या गद्दाफीची हत्या केली गेली आणि पुन्हा लिबिया एक बर्बाद देश करून टाकल्यानंतर पुन्हा क्रूड ऑइलचा व्यवहार हा डॉलरमध्ये सुरुवात केली गेली. आत्ता व्हेनेझुएला मधून ऑइल घ्यायची नाही अशी भारतावरती सक्ती केलीच होती डोनाल्ड ट्रम्पनी. जशी इराणमधून घ्यायचं नाही म्हणून केली होती, जसं रशियामधून घ्यायची नाही म्हणून केली होती, कारण तिथून भारत रुपयामध्ये घेऊ शकत होता. आणि ती सक्ती केली आणि आपल्या देशाच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी ती सक्ती मानली. त्यांनी व्हेनेझुएलानी ज्या वेळेला चायनीज युआनमधला व्यवहार करायचं ठरवलं त्यावेळेला व्हेनेझुएलावरती हल्ला केला गेला. राष्ट्रपती आणि त्याच्या बायकोला अपहरण करून, किडनॅप करून अमेरिकेमध्ये आणलं गेलं आणि उपराष्ट्रपतीला जिथं राष्ट्रपती बनवलं गेलं, जी अमेरिकेचंच बाहुलं आहे, आणि तिने परत डॉलरमध्ये व्यवहार सुरू करून दिले. पण इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही. व्हेनेझुएलाकडे अशी स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही आणि व्हेनेझुएलाकडे इराणसारखी बुद्धिमत्ता नाही, संस्कृती नाही, अभिमान नाही, राष्ट्राभिमान. त्यामुळे आता इराणनी ही अट घातली आहे. याचा परिणाम काय होणार की जगातल्या ज्या देशांना त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून ऑइल हवंय किंवा त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या मार्फत या सगळ्या आखाती देशांना, सौदी अरेबिया असेल, दुबई असेल, UAE असेल, कुवैत असेल, इराक असेल, बहरीन असेल, ओमान असेल, या देशांना जो काही पुरवठा करायचा आहे, अन्नधान्याचा पुरवठा करायचा असेल, पाणी पाठवायचं असेल, औषधं पाठवायची असतील, जे काही पुरवठा करायचा असेल तो कंपल्सरी चायनीज युआनमध्येच करावा लागेल. मग जगातल्या प्रत्येक देशाला ज्याला तेल हवंय त्या देशाला चायनीज युआन जरुरी ठरतील. डॉलर कोसळायला लागेल या सगळ्याचा परिणाम. आणि चीन किंवा इराण या सर्व देशांना असं तर म्हणत नाहीये की आम्हाला तुमच्या देशात लष्करी तळ उभारण्याची परवानगी द्या किंवा आम्ही तुमच्यावर हल्ला करू. इराणच्या इतिहासात इराणनी एकाही राष्ट्रावरती आजपर्यंत हल्ला केलेला नाही. चीननी भारताच्या बरोबरचा जो वाद आहे तो सोडला, किंवा आता तैवानच्या बाबतीत त्यांचं एक्सपान्शनिस्ट जे आहे, ज्या तैवानला ROCच म्हटलं जातं, रिपब्लिक ऑफ चायना असंच म्हटलं जातं तैवानला, त्या बाबतीमधला जो विषय आहे. पण अदरवाईज चीननी अशा पद्धतीने साम्राज्यवादी भूमिका ही घेतलेली नाही, अजून तरी घेतलेली नाही. आणि तसा आतापर्यंतचा त्यांचा इतिहास राहिला नाही. जपाननी चीनवर आक्रमण केली, इंग्लंडनी चीनवर आक्रमण केली, हा सगळा प्रकार होऊन गेलेला आहे. पण आता या परिस्थितीमध्ये मग चायनीज युआनची गरज जगभरात असेल. आणि हे आज मी तुम्हाला सांगतोय, याच्या पाठीमागे एक कारण, एक पुस्तक आहे. ते पुस्तक मी इथं दाखवतो.
प्रत्येकाने वाचा. हे जॉन पर्किन्स नावाच्या माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे कन्फेशन्स ऑफ अन इकॉनॉमिक हिटमॅन. कन्फेशन्स म्हणजे कबुली जबाब. आर्थिक हल्लेखोर हिटमॅन, एका आर्थिक हल्लेखोराचा कबुली जबाब. त्यात जॉन पर्किन्स असं सांगतो की जॉन पर्किन्स हा स्वतः इकॉनॉमिक्सचा स्टुडंट होता आणि जॉन पर्किन्सला सीआयएनी सिलेक्ट केलं आणि सीआयएनी सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी इकॉनॉमिक हिटमॅनची एक विंग तयार केली होती आणि जगामध्ये सीआयएनी अपॉइंट केलेला पहिला हिटमॅन जॉन पर्किन्स होता. आणि जॉन पर्किन्सला सांगितलेली पहिली असाइनमेंट ही इराणमध्ये जाऊन इराणमधली राजवट उलथवायची आणि त्यासाठी काय विरोधी लोकांना मदत करायला लागेल, आर्थिक मदत करायला लागेल वगैरे तो सगळा प्रकार करायचा. आणि ज्या इराणमधलं तेल हा त्यावेळेचं लोकशाही नियुक्त सरकार, निवडून आलेलं सरकार हे राष्ट्रीय साठा म्हणून घेत होतं, या अमेरिकन कंपन्यांना तिथं शिरू देत नव्हतं, तिथं अमेरिकन कंपन्यांना शिरता यावं यासाठी तिथला सत्ता बदल केला गेला. आणि मग जॉन पर्किन्सला तिथून मग इंडोनेशिया, मग मलेशिया, मग असं वेगवेगळ्या देशात अगदी ट्युनिशियापर्यंत पाठवलं. आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीचा ओपनिंग पॅराग्राफच असा आहे की जॉन पर्किन्स 11 सप्टेंबरला अमेरिकेमध्ये ब्रेकफास्ट करत होता आणि टीव्हीवरती ट्विन टॉवर्स पाडल्याची बातमी येत होती. आणि ट्विन टॉवर्स पाडल्याची बातमी आल्यानंतर जॉन पर्किन्स असं लिहितो की माझ्या मनात आलं की हे अमेरिकेवरती झालेला हा हल्ला इतक्या उशिरा का होतोय. कारण त्याचं म्हणणं की त्यांनी स्वतः अमेरिकेसाठी जगभर ज्या राजवटी उलथवल्या होत्या आणि जगभर जी अनागोंदी माजवलेली होती त्याचा कधी ना कधीतरी परिणाम म्हणून अमेरिकेवरती हल्ला होईल. आज कदाचित जॉन पर्किन्सनी सुरू केलेलं वर्तुळ पूर्ण होतंय आणि आता इराण अशाच पद्धतीने इकॉनॉमिक हिटमॅन बनून या संपूर्ण पेट्रो डॉलरच्या व्यवस्थेवरती हल्ला करते. आता राहिला भारताचा विषय. भारताचा अमेरिकेबरोबरचा आत्तापर्यंतचा ट्रेड हा सरप्लस ट्रेड आहे. म्हणजे भारत अमेरिकेकडून जितका आयात करतो त्यापेक्षा एक 60-70 बिलियन डॉलर जास्त निर्यात करतो. त्यामुळे सरप्लसमध्ये भारत आहे. चीन बरोबर भारताचा डेफिसिट ट्रेड आहे. म्हणजे भारत चीनला जेवढं निर्यात करतो त्यापेक्षा 100 बिलियन डॉलर जास्त भारत आयात करतो. निगेटिव्ह 100 बिलियन डॉलर चीनच्या बाबतीमध्ये आपण आज निगेटिव्ह आहोत. म्हणजे आपल्याकडे आता युआन नाही, ते आपल्याला विकत घ्यावे लागतात. डॉलर आपल्याकडे आहेत फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये. आणि आता जर हे सगळं युआनमध्ये घ्यायचं असेल तर भारताची अर्थव्यवस्था ही चीनसाठी पूर्णपणे कोणत्याही क्षणी दाबून टाकता येईल अशी गुलाम आणि लाचार होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांचा गव्हर्नर ईस्ट इंडिया कंपनीचा जेव्हा नजराणा घेऊन गेला आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला आमच्या करन्सीमध्ये व्यापार करण्याची परवानगी द्या, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की तुमच्या चलनामध्ये माझ्या लोकांना जर व्यापार करू म्हणजे तुम्हाला करू दिला माझ्या लोकांबरोबर तर एक दिवस तुम्ही आम्हाला गुलाम करून टाकाल. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674ला बोललेलं वाक्य. आणि त्यानंतर भारत 150 वर्ष गुलामगिरीत गेला. उद्या हीच सक्ती चीनच्या मार्फत होईल की चायनीज युआनमध्येच करावा लागेल व्यवहार. त्याचा परिणाम काय होईल. आणि अशा वेळेला अत्यंत स्ट्रॅटेजिकली भारताची दरवेळेला जगाच्या राजकारणामधली एक मॉरल ऑथॉरिटी असायची, नैतिक भूमिका असायची. भारत आर्थिक महाशक्ती नव्हता, मिलिटरीची महाशक्ती नव्हता, काही नव्हता, पण केवळ एक मॉरल ऑथॉरिटी आणि मॉरल भूमिका घेऊन प्रत्येक वेळेला राहायचा. त्यामुळे भारताच्या शब्दाला मान होता. भारताने ती मोरॅलिटी, ती नैतिकता आंतरराष्ट्रीय राजकारणातली ही जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारून मारून मोदींनी संपवली, पूर्णतः धुळीला मिळवली. आणि आता भारत काय करणार. उद्या चीननी तैवानवरती आक्रमण केलं तर भारत काय करणार. उद्या या युद्धामध्ये हे जर युआनच घ्यावं लागणार असेल तर भारत काय करणार. हाच इराण भारताला रुपयामध्ये
ऑइल देत होता. हाच रशिया भारताला रुपयामध्ये क्रूड ऑइल देत होता, इंडियन करन्सीमध्ये. येणाऱ्या काळामध्ये काय काय होईल हे आत्ता सांगता येत नाही, पण जे होईल ते भयंकर परिणाम देशावरती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरती करणारा असेल हे नक्की. याचं कारण हे सगळं होत असताना देशाचा पंतप्रधान बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये प्रचार सभा घेत फिरतोय. तो लोकसभेत पण फिरकत नाहीये. आणि हे या देशाचं दुर्दैव आहे. हा एक अत्यंत बेधुंद झालेला निवडणूक जीवी असा एक नॉन बायोलॉजिकल प्राणी आपला पंतप्रधान आहे. आणि तो फक्त निवडणुकांमध्ये मशगूल आहे. त्याला देशासमोरचं हे संकट कळतही नाही, कळूनही घ्यायचं नाही. त्याला फक्त निवडणुका, याच्या पलीकडे जगूच शकत नाही. पण तुम्हाला आम्हाला निवडणुकांच्या पलीकडेही जगायचं आहे. त्यामुळे या गोष्टीचा अत्यंत गांभीर्याने विचार करा. तुम्हाला काय वाटतं हे तर मला सांगाच, पण तुम्हाला जे वाटतं हे इतरांनाही सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचा सुद्धा आग्रह करा. आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आत्ताच्या या भागात इतकंच. धन्यवाद.